मी स्वाती कोरडे, माझ्या चॅनलचे नाव आहे कुंदा कला क्षेत्र। यामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। कालच्या भागात मी तुम्हाला कमरघेर 20 इंच आणि उंची 12 इंच असं स्कर्टचं पॅटर्न तुम्हाला दाखवलेलं आणि त्याचे भाग कसे करायचे ते पण मी सांगितलेले। तर आज मी परत रिपीट करते तुम्हाला ते, मग आपण कटिंग करूया। चला तर आता इथे बघा कमरघेर 20 आहे। आता 20 आहे, त्याचा मी कमरघेरचा तो चौथा भाग मी केलाय, तो 5 आला। रुंदी आपली रुंदी येणार ती आणि उंची वेगळी। इथे रुंदी ही चौथा भाग बरोबर 5 आला। त्याच्यामध्ये मी अर्धी शिवण घेतली आहे, म्हणजे 5.5 येणार। म्हणजे हे 5.5चं घेतलं मी, तुम्हाला मोठं आहे म्हणून मी मोठं दाखवलं आहे खरं आकृती, त्याचं 5.5च येणार घडी। आणि इथे मी घडी घेतली आहे आणि ह्याची उंची किती येणार, आपली उंची आहे 12। त्याच्यामध्ये मी त्याचे पण मी 3 भाग करणार, म्हणजे आले किती 4 आले आणि त्याचा फक्त अर्धा इंच शिवण म्हणजे 4.5, म्हणजे उंची फक्त 4.5 आणि रुंदी आहे 5.5 असं। आणि इथे घडी आहे, म्हणजे ते डबल अशी 10 होती। मी तुम्हाला मोठा पेपर दाखवला आहे कारण मला लिहायचं पण त्याच्यावर होतं म्हणून दाखवले, नाहीतर 5.5 म्हणजे किती येते बघा, टेपने दाखवते। हे बघा, हे बघा 5.5 म्हणजे हेच येईल एवढं असं। आणि आता आपण घेर काढतोय ना, तो नेहमी पन्न्यामधून काढावा। पन्ना म्हणजे आपल्याला चुड्या जास्त मिळतात, पन्न्यामध्ये काढावा। तो तुम्हाला मी कपडा घेऊन दाखवणारच आहे पन्न्यामध्ये कसा काढावा तो। म्हणून हे 5.5 येणार अशी चौथा भाग म्हटल्यावर। आणि याचे 2 भाग येणार आपल्याला, किंवा तुम्ही अधिक घेतलात तरी चालेल। बघू आपण कपडा कसा असेल त्याप्रमाणे आपण कमी जास्त घेऊ शकतो घेराला। तसा दुसरा घेर पण आपला त्याच पद्धतीचा आहे। उंची आहे 4.5 आणि उंची आहे आपली 5.5। 5.5 रुंदी आणि उंची लक्षात ठेवा, रुंदी आणि उंची 5.5 येते। इथे घडी आहे त्यामुळे डबल होणार। आणि हा कपडा आपण पन्न्यामध्ये काढणार, त्याच्यामध्ये कमी जास्त आपण अधिक घेऊ शकतो, म्हणजे आपल्याला अधिक घेर झालर करता येईल। हा झालरचा आणि प्लेटिंगचा असा स्कर्ट तयार होणार आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तर तिसरा घेर आहे ना, तिसऱ्या घेरामध्ये मी काय केलं आहे, कमरघेर चौथा इंच अधिक 1.5 इंच मी शिवण घेतली आहे। आता तशीच इथे 4.5 उंची येते ना, आपण त्याच्यामध्ये आपल्याला 1 किंवा 1.5 इंच शिवण घ्यायची, कारण खाली दुमडपट्टी करायला पाहिजे म्हणून। म्हणजे हा किती होणार, 4 ने 1 5 6 इंच होणार खालचा लास्टचा घेरा, हा 6 इंच येणार। आणि हा आपला पन्न्यामध्ये येणार घेर, आपण पन्ना आपला असेल तसा आपण तो घेर घेऊ। एवढं कळलं। आता मी हे कापते। आता त्याला आपल्याला कमरेचा पट्टा लावायचा आहे, कमरपट्टा। तो कमरपट्टा आपण कसा घेणार, कमर आपली 20 आहे ना, त्याचा मी आता इथे दुसरा भाग केला आहे, तो येतो 10 अधिक शिवण 1 किंवा 1.5, म्हणजे किती येणार 10 आणि 10.5 घडीमध्ये। हा आपला कमरपट्टा झाला। आणि इकडे उंची येणार आपली 2 इंच अधिक अर्धा इंच शिवण येणार, म्हणजे 5 इंचाचा असा पट्टा तयार होणार आहे। हा इथे घडी येणार आहे आणि ह्या साईडला घडी आहे। याला 2 घड्या आहेत आणि या घेराला एका साईडलाच घडी आहे। हे बाकी लक्षात ठेवा। आता मी कटिंग करते, कटिंग करताना पण तुम्हाला मी दाखवेल हे। चला तर आता आपण कटिंग करूया घेराचे भाग। हा लास्टचा भाग मी आधी कटिंग केला। हे मी लिहिलं आहे म्हणून ते तसंच ठेवते जरा।
त्याच्यात थोडा का आपल्याला फरक नाही पडणार, पण तुम्हाला कळेल कापले तर म्हणून. हा लास्टचा घेर आहे, खालचा फ्लेवर आहे, प्लेट येतो ते. आणि हे 2 फर्स्ट आणि सेकंड असे घेर आहेत आपले. हा एक आणि त्याच्यानंतर हा. हे आपले 3 घेर झाले. हे 2 भाग करायचे आहेत. ह्याचे त्याच्यापेक्षा अधिक केलं तरी चालेल. हे 3 भाग येणार आणि हे 4 भाग असे आपले प्लेयर येणार. आणि आता मी तुम्हाला हे बघा, आता ही घडी आहे ना, म्हणून मी इथे घडी घेतली आहे आणि घडीमध्ये मी तुम्हाला कापून दाखवते, म्हणजे कमरेचं आणि हे मेजर पण तुम्हाला दिसेल, म्हणून मी हे करते असं. हे घ्या. हा बघा, हा असा भाग येतो. ही घडी आणि इथेच आपली नेहमी घडीच असते, हे तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितले. शिरल्याची एक आपली घडी असते आणि हा असा भाग येणार. म्हणजे आता फक्त हीच घडी आपल्याला कपड्यावर घ्यायची. ओके, चला पुढच्या भागात आपण कपड्याचं कटिंग करू. माझं चॅनल आवडलं आणि तुम्हाला कळत असेल तर तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला लाईक पण करा. तर मला म्हणजे पुढचे व्हिडिओ करायला मजा वाटते. मैत्रिणींनो, तुम्हाला माझी आता एक व्हिडिओ दाखवते तो आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. म्हणजे मला व्हिडिओ दाखवायला एक नवीन उमेद मिळेल आणि पुढच्या वेळेला आपण नवीन भाग तुम्हाला मी सुरुवात दाखवेन. नवीन भागाचं म्हणजे काही जॅकेट दाखवेन, टोपरं दाखवेन, नंतर निकर दाखवेन, छोट्या बाळाचं ते दाखवणार आहे.